नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपल्या या मास्टर रेसिपीजच्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मी आणि विष्णूजींनी तुम्हाला एकदा चिकन बिर्याणी दाखवली होती आणि ती माझी रेसिपी जी आहे ती मास्टर रेसिपीजमधली माझी पहिली रेसिपी होती. त्याला तुम्ही सगळ्यांनी भरपूर छान प्रतिसाद दिला. उलट माझी ओळखच चिकन बिर्याणीपासून झाली असं म्हणायला हरकत नाही. आता ज्या पण इव्हेंटला मी जाते ना तेव्हा मला सगळे लोक सांगतात की तुमची जी चिकन बिर्याणी आहे ना ती खूप छान होते आणि आम्ही आता घरी तशीच बनवतो. सगळ्यांचाच डिमांड होता की मटन बिर्याणी दाखवा. तर आज तुमच्यासाठी मी स्पेशल मटन बिर्याणीची रेसिपी घेऊन आलेली आहे. ही मटन दम बिर्याणी माझ्या स्टाईलमध्ये कशी बनवायची आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला बघूयात. मटन दम बिर्याणी बनवताना सगळ्यात महत्त्वाचं प्रमाण काय आहे तर समजा 1 किलो आपण जर बासमती राईस घेतोय तर त्याला 1 किलो कांदा फ्राय करून घ्यायचा आणि 1 किलो मटन. आता ज्यांना मटणाचे तुकडे जास्त आवडतात त्यांनी 1 किलो राईसला 1.25 किलो मटन सुद्धा वापरू शकतात. कांदा मात्र 1 किलोच वापरला तरीही चालेल. हे असं कवळं जवळपास 1 किलो मटन मी घेतलेलं आहे. इथं बघा हा छान असा गुलाबी रंग आहे. हे जर लालसर असेल तर ते मटन जून असतं. आपल्याला कवळं हवं आहे. ज्यांना जून मटण आवडतं त्या लोकांनी ह्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. पण जर असं कवळं छान मटण असेल तर त्याला फक्त एकच शिट्टी काढायची आणि एका शिट्टीत आपलं मटण खूप छान शिजतं. आता ह्याला मॅरिनेट कशाने करायचं ते सांगते. इथं आलं लसूणची पेस्ट जवळपास मी मोठा चमचा किंवा 2 चमचे अशा प्रमाणाने 2 चमचे आपण आलं लसूणची पेस्ट घालायची. याच्यामध्ये मीठ घालायचं, हळद घालायची 1 अर्धा चमचा आणि इथं आपल्याला दही घालायचं आहे. दही जवळपास 1 वाटी. दही घालून हे छान एकदा मिक्स करून घ्यायचं. हे सगळं छान लावून घेतलेलं आहे आणि आता मटण बुडेल इतकं आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं म्हणजे आपल्याला छान शोरबा किंवा रस्सा आपल्याला छान मिळू शकतो. बस एवढंच. आणि आता एक शिट्टी काढून घेऊया. इथं मी बासमती राईस वापरते. हा दावतचा बासमती राईस आहे. याचं काहीही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे हा. मी जे रेग्युलर माझ्या घरात कसं बनवते त्या पद्धतीनं आणि चांगल्यातला चांगला राईस तुम्हाला बिर्याणीचा मिळावा म्हणून मी हे दाखवते आहे. आणि हा दावत बासमती वर्ल्ड्स लॉंगेस्ट ग्रेन राईस आहे. 24 mm ह्याची जवळपास लांबी असते. राईस खूप नाजूक असा लांबसर होतो आणि अगदी बारीक असतो. खूप ढबल्यासारखा असा नसतो. तर हा राईस मला खूप आवडतो तो मी वापरते. तुमच्याकडे जो अवेलेबल बासमती राईस असेल जो तुम्हाला आवडतो तुम्ही वापरू शकता. आता पहिला आपण हा राईस स्वच्छ धुवून घेऊया. हा बघा हा असा असतो आणि अखंड तांदूळ आहे हा म्हणजे तुकडा नाही आहे. हा बरोबर 1 किलो एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या आणि स्वच्छ ह्याला 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचं आणि मग भिजत घालून जवळपास 1 अर्धा तास ह्याला भिजत ठेवायचं. हा आता तांदूळ 2-3दा स्वच्छ धुवून मी 1 अर्धा तास भिजत घालणार आहे. तोपर्यंत इथं आपण ह्या लगांमध्ये पूर्ण पाणी भरून जवळपास एक अर्ध पातेलं पाणी भरून मी हे आता उकळत ठेवणार आहे. ह्याची पुढची प्रोसेस दाखवते. तोपर्यंत पाणी उकळू दे. इथं 1 किलो कांदा मी असा उभा पातळ चिरून याचा छान कुरकुरीत असा बरिस्ता करून घेतलेला आहे. हे बघा हा असा करून ठेवायचा. आणि आता आपण बिर्याणी मसाला कसा बनवायचा ते दाखवते. त्याचं प्रमाण माझं स्पेशल आहे. ते प्रमाणातच तुम्ही बनवा. खूप सुंदर बिर्याणी होणार. आता इथं बघा इथं मी 1 चमचा मिरी घेतलेली आहे. 1 चमचा शहाजिरं घेतलेला आहे. 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. इथं 1-1 इंच असं लांब 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत. 10-12 लवंग घेतलेले आहेत. 10-12 वेलदोडे घेतलेले आहेत. आणि आता ह्या सगळ्या जिन्नसची अशी पावडर करून आपल्याला हवी आहे. ही साधारण एवढी पावडर तयार होते. आता ह्याच्यासाठी पुदिन्याचं वाटण लागतंय. आजच्या या एपिसोडमध्ये मी फक्त बिर्याणीच नाही तर बिर्याणी सकट तुम्हाला ह्याचा शोरबा कसा करायचा आणि बिर्याणी सोबत एक छान पुदिन्याची कोशिंबीर येते कांद्याची
ती कशी करायची जी रेस्टॉरंटमध्ये मिळते, खूप छान आहे ती रेसिपी पण मी तुमच्यावर शेअर करणार आहे. पण पहिला आपण वाटण बघून घेऊया की याचं काय काय लागणार आहे. आता इथं बघा, मी छान हिरवीगार अशी कोथिंबीर जवळपास एक जुडीच घेतली आहे. कारण ह्याला हे हिरवं वाटण भरपूर लागतं, तर आपली बिर्याणी जी आहे ती छान होते. आणि ह्याच वाटणापासून आपण पुन्हा कोशिंबीर पण करणार आहोत. आणि इथं मी एक मोठी जुडी पुदिन्याची, हे सगळं आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. पुदिना फ्रेश असावा, कोथिंबीर फ्रेश असावी, तर बिर्याणी आपली खूप छान होते. आता ह्याची मी पेस्ट करणार आहे. पाणी जास्त घालू नका, अगदी नावाला फिरताना लागेल तर एक 2-4 चमचे पाणी तेवढंच घालायचं आणि वाटून आणायचं. आता एक शिट्टी आलेली आहे. एकच शिट्टी ह्या कवळ्या मटणाला बस आहे, त्याच्यापेक्षा जास्त शिट्टी काढायची नाही. हे पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण आहे, हे आता आपण एका पातेल्यात काढून घेऊ. आणि इथं बघा, जवळपास एक अर्धा वाटी ह्याच्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीर आहे. आता ह्याच्यातच मी काय करणार आहे, एक 5-6 हिरव्या मिरच्या, एक छोटी वाटी किंवा एक नॉर्मल साईज वाटी, किंवा जर अशी मोठी असेल तर अर्धा वाटी फुटाणे, चवीपुरता मीठ, आणि हे छान खूप कमी पाणी घालून वाटून आणायचं. ह्याच्यापासून आपण ना मस्तपैकी चटणी बनवणार आहोत. चटणी म्हणजे काय, नुसतं चटणी नव्हे तर कांद्याची कोशिंबीर आहे, त्याला बिर्याणी बरोबर सर्व करताना कांद्याची चटणी असं म्हटलं जातं. तर ती स्पेशल रेसिपी आहे, ती आज तुमच्यावर शेअर करते आहे. आता हे आपण छान गंध असं वाटून आणूया. पण ह्यात पाणी जास्त घालायचं नाही, अगदी कोरडं कोरडंच वाटण पाहिजे, ठेचतो ना आपण तशा टाईपमध्ये, ही अशी तयार व्हायला पाहिजे. आता इथं उभा चिरलेला कांदा आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ही चटणी घालूया. आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊ. एक अर्धा चमचा लिंबू रस, पाणी उकळलेलं आहे. आपण पहिला याच्यामध्ये भात शिजवून घेऊया. इथं बघा, ह्याच्यामध्ये हा स्वच्छ धुतलेला तांदूळ जो आहे तो ह्याच्यामध्ये घालूया. यात एक लिंबाचा रस आणि जवळपास 3 ते 4 चमचे मीठ हे घालून व्यवस्थित अगदी हलक्या हाताने ढवळून घेऊया. आणि आता हा भात शिजू दे. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, बिर्याणी म्हणजे नखरेल पदार्थ. तर ह्यातला जो तांदूळ आहे, आता इथं आपण कच्ची दम बिर्याणी नाही करत आहोत, आपण करतो आहे मटन दम बिर्याणी. तर मटन आपण शिजवून घेतले, त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये तांदूळ जो आहे तो 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. भात नेहमी दोन्ही टोकाकडनं शिजत शिजत मध्येपर्यंत येतो, त्यामुळे 80% म्हणजे अगदी हलकीच पांढरी लाईन दिसली भाताची की आपण बंद करून टाकायचा. जरा जरी भात जास्त शिजला तर आपली बिर्याणी मऊ होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला जवळपास अर्धा ते पाऊण तास दम द्यायचा असतो, मग त्या दम वाफेवरती ती आणि शिजते. म्हणून फक्त 80% आपल्याला हा जो राईस आहे शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे लक्ष त्याच्यावरती राहायला पाहिजे. बरेच लोक काय करतात की जेव्हा आपण असा बिर्याणीचा राईस शिजवतो तर त्याच्यामध्ये खडा मसाले म्हणजे दालचीन असेल, मिरी असेल, लवंग असेल, तमालपत्र, जे काय आपल्या आवडीचे मसाले ते घालतात आणि त्यांना असं वाटतं की राईसला सुगंध येईल. पण मी आत्तापर्यंत इतक्यांदा म्हणजे 1000 टाईम मी बिर्याणी बनवली असेल आणि मी बघितलंय की खूप ट्रायल्स घेतले, त्या मसाल्याचा त्या भाताला अजिबात वास येत नाही, जराही सुगंध येत नाही. तर ते मसाले आपले वेस्टच जातात. तसं करू नका. राईसला स्पेशल तो मसाल्याचा वास येण्यासाठी एक ट्रिक आहे, ती मी तुम्हाला जेव्हा आपण बिर्याणी सेट करायला ठेवतो ना तेव्हा दाखवते. त्यावेळेला तुमच्या त्या राईसला त्या खड्या मसाल्यांचा खूप हलकासा असा छान सुगंध कसा आणायचा ते दाखवते. आता एक्झॅक्ट 8 मिनिटाला आपला हा राईस शिजलेला आहे 80%. हां, इथं तुम्ही बघू शकता
हा खूप मऊ नाही आहे, हे बघा अखंड शिजलाय. तुम्हाला इथं एक लाईन दिसतीये हां, हे बघा असा खूप मऊ पचपचित नाही आहे. आपल्याला नंतर पुन्हा ह्याला 45 मिनटं जवळपास दम द्यायचा आहे. आता मी गॅस बंद करते आणि हा जो भात आहे हा विळून घेते. किती छान लांब झालाय बघा हा राईस आणि अगदी नाजूक आहे. हे बघा असा हा फळफळीत झाला पाहिजे. आता इथं आपलं मटण जे आहे ते छान शिजलंय, हे बघा. आणि रस्सा असा मस्तपैकी ह्याला सुटलाय. हे बघा हे मटण छान शिजलंय. आता ह्यातला जो रस्सा आहे तो सेपरेट काढायचा आणि पीस सेपरेट काढायचे. लगडीमध्ये आपण राईस बनवला होता त्याच लगडीत आपल्याला ही बिर्याणी सेट करायची आहे, म्हणजे भांडी पण कमी होतील. आता इथं बघा ह्या लगडीमध्ये पहिला आपण हे जे पीस आहेत मटणाचे ते सगळे काढून घेऊया शिजलेले. आता आपण याच्यामध्ये दही घालायची. जवळपास 2 वाटी दही आहे. आलं लसूणची पेस्ट आपण मटण शिजवताना घातली होती, पण बिर्याणीसाठी सुद्धा पाहिजे. 2 चमचे आलं लसूणची पेस्ट. हे पुदिना आणि कोथिंबीरचं जे वाटण होतं ते आपल्याला याच्यात घालायचं आहे. हे थोडंसं वाटण मी शोरब्यासाठी ठेवते. कांदा, यातला थोडा कांदा मी गार्निशिंगसाठी आणि शोरब्यासाठी ठेवला आहे. हा जो मसाला आहे यातला अगदी पाव चमचा नंतर गार्निशिंगसाठी ठेवायचा आहे. तिखट तुम्हाला आवडतं तसं. बिर्याणी मला खूप जास्त तिखट नाही आवडत. इथं मी 2 ते 2.5 चमचे तिखट घातलंय. एक अर्धा चमचा हळद. हे कांदा तळलेलं तेल आहे, थोडंसं गरम करून घ्यायचं. जवळपास 1 वाटी तेल आपण ह्या मिरची पूडवरती मसाल्यावर घालायचं. 1 वाटी तेल बस. मीठ. आणि आता हे सगळं आपण एकत्र छान मिक्स करून घेऊया. छान एकजीव झालं पाहिजे. मसाला, तिखट, मीठ सगळं एकसारखं लागलं पाहिजे. आणि आता हे सगळं असं छान पसरून घेऊ. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 1 वाटी मटणाचा जो स्टॉक आहे तो आपण घालायचा आहे. 1 ते 1.5 वाटी. म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती छान तयार होईल बिर्याणीची. आणि आता ह्याच्यावर आपण राईस सेट करूया. आता हा राईस जो आहे तो आपण ह्याच्यावरती घालूया. इथं मी 4 चमचे तूप गरम करायला ठेवले. त्याच्यात 1 दालचिनीची काडी, 3 स्टार अनीज आणि 3 वेलदोडे. हे थोडंसं गरम होऊ दे. आणि आता आपण जी बिर्याणी सेट करणार आहोत त्याच्यात काय काय घालायचं ते दाखवते. केसरचं दूध तयार करून घेतलेलं आहे. हे टोटली ऑप्शनल आहे. माझ्या बिर्याणीमध्ये केसर नाही घातलं तरी काही फरक पडत नाही. हे केसर आपण असं बिर्याणीमध्ये घालून घेऊया. जे मी मगाशी तुम्हाला म्हटलं ना की राईस शिजवताना मी खडा मसाला घालत नाही, पण त्याला ही ट्रिक वापरा की तुम्ही जेव्हा बिर्याणी सेट करता तेव्हा हा जो बिर्याणी मसाला आहे तो थोडासा या राईसमध्ये असा वरती शिंपडायचा.
आणि कांदा, बरिस्ता. आणि आता हे जे तूप आपण गरम केलेलं आहे ते आपण ह्याच्यावरती घालायचं. आणि थोडी पुदिन्याची पानं ही अशी ठेवायची. आणि आता आपण ही बिर्याणी छान दमसाठी ठेवून देऊ. बिर्याणी करताना सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की हा जो स्पेस बघताय ना, एवढा तरी स्पेस तुमच्या ह्या बिर्याणीला दम देताना हवा आहे. जर तुम्ही बिर्याणी इथपर्यंत भरली तर ती जी आतली स्टीम आहे, जी वाफ आहे, जो दम आहे, तो त्या राईसमध्ये फिरतच नाही, तो बाहेर पडायला बघतो. ते जर तुम्ही एवढी जागा ठेवली तर ती वाफ आतल्या आत छान फिरते आणि त्याचा सुगंध जो आहे त्या दमचा, त्याला खऱ्या अर्थाने आपण दम असं म्हणू शकतो. ह्या भाताला व्यवस्थित लागतो. इथं मी तवा एक जाड ठेवला आहे, कारण काय असतं ना की जेव्हा आपण बिर्याणीचं पातेलं किती जाड बुडाचं असू दे, खूप जास्त हीट एकदम दिली तर खालचे पीस जळू शकतात. म्हणून काय करायचं, हाय फ्लेमवर पहिला तवा गरम करून घ्यायचा, त्याच्यावर हा आपला बिर्याणीचा पॉट ठेवायचा, लगडी ठेवायची. आणि मग एक 5 ते 7 मिनिटानंतर आपण काय करायचं, फ्लेम मिडियमवर ठेवायची. बरोबर 40 मिनटं लागतात, 40 ते 45 मिनटं दम देण्यासाठी. आणि छान शांतरित्या मिडियम ते लो फ्लेमवरती दम द्यायचा. आता इथं बघा, मी पीठ वगैरे काहीच लावत नाही, वेस्ट होतं म्हणून. आणि ह्याच्यावर आता जड एक मी खलबत्ता ठेवणार. हा असा खलबत्ता ठेवायचा. आता बिर्याणी तर आपण दमवर ठेवलेली आहे, तोपर्यंत तुम्हाला मी शोरबा कसा करायचा ते दाखवते. इथे एक भांडं मी असं छान गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्याच्यात पहिला तेल खूप जास्त नको आहे, कारण आपल्या मटनचा जो मटन स्टॉक आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तेल भरपूर आहे, कारण चरबी घातलेली आहे. आता बरेच लोक बिर्याणीमध्ये चरबी घालत नाही, पण मला मटनमध्ये म्हटलं की त्याच्यात थोडी तरी चरबी हवीच. चरबीशिवाय मटणाला टेस्ट येत नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बिना चरबीचं घेतलं तरीही चालेल, माझं काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला थोडी चरबी लागते. चरबीनी ना त्या शोरब्याला, मटणाची जी रेसिपी बनवतो त्याला खूप छान अशी चव येते. आता तेल गरम झालेलं आहे आणि खूप जास्त काही साहित्य आपल्याला वापरायचं नाही. ऑलरेडी आपण जो कांदा तळून ठेवला होता तोच आपल्याला घालायचा, अगदी नावाला, खूप जास्त नाही घालायचं आहे. ही पुदिना आणि कोथिंबीरची पेस्ट, ही थोडीशी घालायची. नंतर ह्याच्यामध्ये बिर्याणी मसाला, अगदी नावाला, एक पाव चमचा. हळद एक पाव चमचा. आणि तिखट हवं आहे आपल्याला व्यवस्थित, म्हणून एक चमचाभर तिखट. हे छान असं परतून घ्यायचं. इतका सुंदर शोरबा तयार होतो ना हा. हे छान असं मिक्स केलं की ह्याच्यामध्ये हे आपलं मटनचं स्टॉक घालायचं. आता ह्याच्यामध्ये मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे, कारण आपण स्टॉक शिजवतानाच मीठ घातलं आहे, आलं लसूणची पेस्ट घातली आहे, दही घातलं आहे, त्यामुळे त्या स्टॉकलाच इतकी छान टेस्ट आहे ना. एक्स्ट्रा मीठची गरज नाही. तरी तुम्हाला जर वाटत असेल तर थोडंसं चाखून बघा, जर वाटलं तर थोडंसं मीठ घाला. इथं बघा आपला शोरबा जो आहे तो रेडी आहे. गॅस बंद करते. आणि कट किती छान आलाय बघा. हा तेलाचा कट नाही आहे, हा मटणाच्या चरबीचा कट आहे, त्यामुळे खूप टेस्टी लागतो. हे पण सर्व करू आपण. हे बघा, हा शोरबा.
छान अशी ही मटन दम बिर्याणी जी घरात प्रत्येक व्यक्ती बनवू शकतो इतकं डिटेल रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे. तुम्ही राईस बघता किती सुंदर बिर्याणीचा झाला आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल होते, करायला सोपी आहे. ही शिजवलेलं मटण त्याच्यापासून बनवलेली ही मटन दम बिर्याणी आहे. पण जर तुम्हाला कच्ची दम बिर्याणी, कच्ची मटन दम बिर्याणी शिकायची असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईन. ही मटन दम बिर्याणी जर तुम्हाला आवडली असेल तर मास्टर रेसिपीजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.